आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा। राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिंदाल स्कूल सुकेळी येथे एकता दौड। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांची विशेष उपस्थिती। नागोठणे रोशन पदकी। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत। भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आहे। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानाच्या विलीनीकरणासाठी प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। दरवर्षी हा दिवस एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। यंदा शतकोत्तर सुवर्ण जयंतीचा औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत। राज्यात 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात भारत पर्वानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून त्यात युवकांनी भाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाने केले आहे। यातून लोहपुरुषाला अभिवादन करण्यात येईल। याच धर्तीवर नागोठणे पोलीस ठाण्याकडून राष्ट्रीय एकता दिवस एकता दौड रन फॉर युनिटीचे जिंदाल स्कूल सुकेळी येथे शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता आयोजन करण्यात आले होते। ही दौड जिंदाल स्कूल येथे सुरू होऊन तेथेच जिंदाल कॉलनीत व शाळेच्या ग्राउंडमध्ये या दौडची सांगता झाली। देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी सोबतच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। या दौडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा प्रसाद गोकुळे तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलीस हवालदार अथर्व पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव, महिला पोलीस, नागोठण्यातील व विभागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, जिंदाल शाळेचे ऑफिसिएटिंग प्रिन्सिपल स्वागतिका साहू, ॲडमिन परेश पाटील, पेटे एज्युकेशन शिक्षक धनंजय महाडिक, ओंकार खोंडे, सर्व शिक्षक शिक्षिका, कर्मचारी वर्ग, सर्व विद्यार्थी तसेच मनोहर सुटे, निवृत्ती जंगले, राजू कोकळे, सोपान जांभेकर, श्रेया कुंटे, आनंद लाड, शेखर गोळे, धनराज उमाळे उपस्थित होते। यावेळी सर्व उपस्थितांनी सफेद टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्पोर्ट्स शूज परिधान केले होते। या कार्यक्रमासमयी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस उपविभागीय अधिकारी रोहा प्रसाद गोकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यामध्ये गोकुळे साहेबांनी सायबर क्राईम, तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, रस्ते वाहतूक नियम याबद्दल माहिती दिली। त्याचप्रमाणे सायबर क्राईम बाबत सखोल माहिती प्रोजेक्टरच्या सहाय्याने सचिन कुलकर्णी यांनी दिली। सायबर युगाची सुरुवात तसेच सायबर सुरक्षिततेची गरज, सायबर फ्रॉड, संगणक, मोबाईल आणि इंटरनेट वापरून होणारे गुन्हे याबाबत सविस्तर माहिती कुलकर्णी यांनी दिली।
तो भी आज हम उनका कर्ज चुका नहीं पाएंगे, क्योंकि इसकी वजह है आज जो हम इंडिपेंडेंटली जी रहे हैं। आप सभी को पता होगा कि 150 साल पहले अपने देश पर अंग्रेजों का राज था। उस टाइम से लेकर आज तक हम जब सांस ले रहे थे इंडिपेंडेंस इंडिया में मित्रांनो, आज आपण एकता दौड हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम घेतोय। सरदार वल्लभभाई पटेल यांना 150 वर्ष पूर्ण जयंतीनिमित्त 150 वर्ष पूर्ण झालेले आहे। आणि त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांचं थिंकिंग होतं की आपली एकता पाहिजे, एकता असताना आपण काही करू शकतो। कालचं उदाहरण देतो तुम्हाला, काल वर्ल्ड कप मॅचची सेमीफायनल, भारत ऑस्ट्रेलिया वुमेन्स सेमीफायनल कोणी बघितले? नाही बघितले। सांगायचं उद्देश आहे की काल सगळ्यांनी कंबाईन काम केलं, टीमवर्क केलं, मॅच जिंकली। ॲक्च्युली 338चं टार्गेट होतं आपल्याला आणि इम्पॉसिबल होतं, कारण आतापर्यंत ऑस्ट्रेलिया कधीच रिटर्न झालं हरलेलं नाही आणि 1918 पासून 18 ते कधीच आतापर्यंत हरलेलं नाही। थोडक्यात मला सांगायचं की एकता असेल तर आपण काही करू शकतो। आज आपली एकता होते स्वातंत्र्यपूर्व रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।